बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। आता बातम्या पाहूयात विस्तारानं। शुक्रवार पाठोपाठ आज दिवसभर पावसाच्या जोरदार सरी कोसळतात। त्यामुळे वातावरणात गारवा असून अखंड पावसामुळे जनजीवनही विस्कळीत होऊ लागलंय। कोकण आणि मुंबईत तर पावसानं तांडव सुरू केलंय। त्या तुलनेत कोल्हापुरात पावसाचा जोर कमी असला तरी संततधार पावसामुळे पंचगंगेसह सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होतीये। गेल्या 24 तासात कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी 49.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। तर आज सायंकाळी 7 वाजता पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी 25 फुटांवर आली होती। जिल्ह्यातील 20 बंधारे पाण्याखाली असून जिल्ह्यातील अनेक धबधबे कोसळू लागले आहेत। दरम्यान मुंबई किनारपट्टीजवळ एक प्रभावी चक्राकार प्रणाली तयार होत असल्यानं पुढील 3 दिवसात मुंबईसह पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरातमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। शुक्रवार नंतर आजही कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची धुवाधार बॅटिंग सुरू आहे। शुक्रवार रात्रीपासून पावसाचा जोर वाढला। आज सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे। 10-15 मिनिटं पाऊस थांबतो आणि पुन्हा नव्या दमानं कोसळू लागतो, अशी आजची परिस्थिती आहे। काळवंडलेलं ढगाळ आकाश, सूर्य गायब आणि हवेत वाढलेला गारठा यामुळे सारं जनजीवन विस्कळीत झालंय। अखंड सुरू असलेल्या पावसामुळे पंचगंगेसह सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होतीये। धरणांच्या पाणलोट क्षेत्रात तर मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे पाणी टंचाईचं संकट सरलंय। गेल्या 24 तासात कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी 49.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। त्यामध्ये सर्वाधिक म्हणजे 102 मिलीमीटर पाऊस गगनबावडा तालुक्यात झालाय। शाहूवाडीमध्ये 49.7 मिलीमीटर, राधानगरीत 66.4 मिलीमीटर, पन्हाळ्यात 54.3 मिलीमीटर, करवीरमध्ये 52.5 मिलीमीटर, भुदरगडमध्ये 46.4 मिलीमीटर, कागलमध्ये 45.3 मिलीमीटर, गडिंग्लजमध्ये 41.6 मिलीमीटर, चंदगडमध्ये 44.3 मिलीमीटर, आजऱ्यात 62 मिलीमीटर, शिरोळमध्ये 18.4 आणि हातकणंगलेमध्ये 20 मिलीमीटर पावसाची नोंद आहे। आज सकाळपासून पंचगंगेची पाणी पातळी झपाट्यानं वाढत गेली। संपूर्ण जिल्ह्यातील 20 बंधारे पाण्याखाली गेले असून सायंकाळी 7 वाजता राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी 25 फुटावर आहे। दिवसभर पावसाची संततधार असताना पुढील 3 दिवसासाठी पश्चिम महाराष्ट्राला अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। मुंबई किनारपट्टीजवळ एक प्रभावी चक्राकार वात प्रणाली विकसित होतीये, त्यामुळे मुंबई, पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरातमध्ये काही भागात अतिमुसळधार पाऊस पडू शकतो। या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क झालंय।